लहानपणापासूनच गायची खूप इच्छा होती. कुमार शानू होते, काही किशोर कुमार होते. अच्छा, आणि मित्रांमध्ये वा वा आणि आम्ही मग गीत जनकर नावाचा आम्ही ऑर्केस्ट्रा त्यावेळेस ओपन केला होता. वा. असं गातोय स्टेजवरती आणि वडील समोरच बसलेले. मला गाताच आलं नाही. मी गाणं गात असताना आईकडे जर पाहिलं तर आईच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू येत असायचे. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे. मला आनंद झाला की आतापर्यंत जे मी काम करतोय त्या कामाचं कोणीतरी दखल घेतलेली आहे. ज्याच्या दारी आला साई त्याची ती पुण्याई रिक्षा घाटमाई. कुठलं शास्त्रीय संगीत शिकलो नाही, बर. कुठलंही बेसिकल मी शिकलो नाही. ज्यावेळेस माझा विद्यार्थी कुठेतरी मोठ्या स्टेजला इंडियन आयडलला म्हणा क्या बात आहे, असं कुठेतरी चमकला तर मला त्या गोष्टीचं खूप मोठे मला समाधान आहे. तुम्ही जेवढी लाईव्हला प्रॅक्टिस करता त्याच्या दुप्पट तिप्पट ही कराओकेला प्रॅक्टिस केलीच पाहिजे. ज्यावेळेस गात असताना प्रत्येक श्रोत्यांच्या तुम्ही नजरेत नजर घालून तुम्ही ते गाणं गायलं पाहिजे. जीवा शिवाची पहिलं जडा लावी पैजण आपली पुढं. तर अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सेल्फी करता तिथं एवढी धांदड उडते. वा वा, याला सेल्फी दे, त्याला सेल्फी दे. अगदी कलाकारांचं पोट हे त्यांच्या कलेवरती असतं. बरोबर. सारा जमाना है मेरे पीछे, पर ये दीवाना है तेरे पीछे. सही झुकने ना दो दुनिया के आगे, पर तेरी कायल देखो चमकियों से नीचे. ना तमन्ना हीरा बनना मुझको है बस तेरा बनना. एक झलक तेरी आंखों में कब सजा जाए, तेरी झलक का शैली मदद बल्बी. तेरी झलक शर्फी बात करे दो हल्दी. हाय फ्रेंड्स, मी विशाल. व्यक्तमी अव्यक्तमी मध्ये मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतोय. फ्रेंड्स, आज आपण आलो पुणे येथे आपण नितीन कदम यांना भेटणार आहोत. नितीन कदम हे नाव पुणेकरांना काही नवीन नसेलच, ते परिचयाचंच असेल. त्यांचा आवाज सगळ्यांना परिचित आहे. ते खूप छान आवाजाचे धनी आहेत, खूप छान सिंगर आहेत आणि त्यासाठीच आजची मुलाखत आपण स्पेशल त्यांची घेणार आहोत. तर चला वेळ न दवडता आपण नितीन कदम यांना भेटूया. नमस्ते. नमस्कार सर. गायकीचा जो प्रवास आहे तो सुरू होण्यापूर्वी तुम्ही काय करत होतात? गायकीचा प्रवास सुरू होण्या अगोदर मी स्वर्गीय आमदार लक्ष्मणजी जगताप यांच्या संस्थेमध्ये जवळजवळ 10 ते 12 वर्ष काम केलं. बरं. तिथं मी हेड क्लर्क म्हणून होतो. अरे वा. आणि तदनंतर 2013ला काही कायदेशीर बाबींमुळं ती शाळेची इमारत जी होती बरं ती पाडावी लागली. अच्छा. आणि माझा पण काहीतरी टर्निंग पॉईंट असेल त्यावेळेस. बरं. मी सुद्धा मग थोडा वेगळा विचार करू लागलो. बरं. आणि लहानपणापासूनच गायची खूप इच्छा होती. लहानपणापासूनच आवड होती. वा वा. आणि असं असल्यामुळं थोडं जरा तिथून संस्थेतून बाहेर पडल्यानंतर कुठेतरी मनातला कलाकार जागा झाला. हा. आणि गुणगुणत असताना प्रत्येक वेळी बाथरूम मध्ये इकडे तिकडे गुणगुणत असताना सुरुवात सगळ्याची तिथूनच होते, बाथरूम मधूनच होते. तर मिसेसने खूप मला, बायकोने माझ्या खूप मला अट्टास धरला की आवाज तुमचा एवढा छान असताना तुम्ही का हे करत नाहीये. बरोबर. ऍक्च्युली कॉलेजमध्ये असताना आम्ही त्यावेळेस 1998ला गीत जनकर नावाचा एक ग्रुप आम्ही ओपन केला होता. अच्छा. आणि त्या गीत जनकर मध्ये माझे सगळे सवंगडी होते.
माझे बरं. मित्र होते. काही डब्बा वगैरे घेऊन वाजवणारे होते, अच्छा काही कुमार शानू होते, काही किशोर कुमार होते. अच्छा आणि मित्रांमध्ये मित्रांमध्ये वा 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 तर आम्ही सर्व मित्र मिळून मग तू कुमार शानू गा, तू मुकेश गा. पण मला आवडीचे पहिल्यापासून रफी साहेब. म्हणजे तुम्ही तुमच्या ग्रुप मधले रफी होतात. हो. वा 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 आणि असं असताना आमची सगळी टीम एकत्र आली आणि आम्ही मग गीत जनकर नावाचा आम्ही ऑर्केस्ट्रा त्यावेळेस ओपन केला होता वा कॉलेजला असताना. कॉलेजला असताना. मग संपर्क होता होता आमच्या गुरुवर्य जे होते, म्हणजे आम्हाला जे मार्गदर्शन करत होते, श्रीकांतचंद्र कुलकर्णी म्हणून होते. अच्छा ते पुण्यात श्रीनाथ टॉकीजच्या समोर राहिले होते ते. अच्छा पण त्यांचं मार्गदर्शन आम्हाला अधूनमधून असायचं. ते आले की मग आम्हाला मार्गदर्शन करायचे. वा. मग तसं बघायला गेलं तर ग्रुपमध्ये पण प्रवीणजी दिवार होते, हम्म. श्यामचंद चंदनशी होते, अच्छा राजेश साळवे म्हणून होते, बर विजय गायकवाड म्हणून होते. असे आम्ही 4-5 जण होतो. आणि आमच्यामध्ये एक लेडीज गायिका होती, ती म्हणजे आमच्या मित्राची बहीणच होती, बर वनिता बाराथे म्हणून ती होती. अच्छा आणि संध्याकाळ झाले की आम्ही एकत्र यायचो आणि एका पडलेल्या रूम मध्ये हा तिथं आम्ही ती प्रॅक्टिस करायचो. अरे वा मग नंतर लग्न झालं. लग्नानंतर मग जबाबदाऱ्या वाढल्या, कुठंतरी थांबलो. बर मग हे जे किस्से जे आहेत ते अर्धांगिनीला सगळं सांगितलं. अच्छा तर एके दिवशी काय केलं, तिने जेवणच केलं नाही. म्हणे तुम्हाला मी सांगितलंय, तुम्ही हा कुठंतरी तुमचा आवाज खूप छान आहे, मला कॉन्फिडन्स आहे तुमचा. हा हा मग तिची 8 तासा पाहिली. मग परत हे वा. क्षेत्रामध्ये परत आलो. वा 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 ही खूप छान गोष्ट आहे. म्हणजे आपल्या नवऱ्याचा कलागुण ओळखून त्याला वाव देणं ही खूप मोठी आणि मोठी खूप गोष्ट आहे. छान गोष्ट आहे, जी त्यांनी जाणली, ओळखली आणि तुम्हाला त्यासाठी प्रोत्साहित प्रोत्साहन केलं. दिलं. वा वा त्यासाठी वहिनींना खरं धन्यवाद म्हणायला पाहिजे. yes, yes. त्यांच्यामुळे आम्हाला इतका चांगला सिंगर ऐकायला मिळाला. बघा फ्रेंड्स किती सपोर्टिव्ह आहेत एकमेकांना. म्हणजे यांच्या कलागुणांना वाव मिळावं त्यासाठी वहिनींनी यांना सपोर्ट केला आणि वहिनींचेही आभार ते मानतायत. किती छान आहे दोघांचे. जसं तुम्हाला वहिनींनी सपोर्ट केलं तसंच घरातून तुम्हाला सपोर्ट मिळाला का? घरातल्यांचा तुम्ही जेव्हा गाणी वगैरे करता त्यांचा सपोर्ट कसा होता, त्यांचं म्हणणं काय होतं यामागचं? मला अगदी सुरुवातीपासून सांगायचं म्हणजे असं की ज्यावेळेस मी गायन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आणि गाण्यांची बऱ्यापैकी तयारी केली. बेवफा सनम हा पिक्चर त्यावेळेस त्या पिक्चरची गाणी बऱ्यापैकी रिलीज झाली होती आणि सर्व तरुण वर्गांच्या त्या ओठावरती गाणी असायची बेवफा सनमची. बर त्यातलं एक गाणं सोनू निगमजीने गायलं होतं, इश्क में हम तुम्हें क्या बताएं. अच्छा तर ते गाणं मी बऱ्यापैकी बसवलं होतं गाणं ते. हम्म. तर ते गाणं मी मित्रांमध्ये बऱ्यापैकी छान म्हणायचं गाणं ते आणि सगळे कौतुक सुद्धा करायचे. पण व्हायचं काय, पहिला कार्यक्रम माझा नेहरू मेमोरियलला होता पुण्यामध्ये, नेहरू मेमोरियल हॉलला. बर तिथं कार्यक्रम असताना सगळीकडं म्हणजे नातेवाईक सगळीकडे चर्चा झाली. सगळ्यांना माझे भाऊ असतील, वडील असतील, आई असेल, सगळ्यांना फोन करून त्यावेळेस सांगितलं किंवा मेसेज करून सांगितलं की बाबा असा असा नितीनचा कार्यक्रम आहे संध्याकाळी, तुम्ही या म्हणून. आणि संध्याकाळी आले ना सगळे कार्यक्रमाला. तर बाकीच्यांचं काय मला वाटलं नाही. मी असा गातोय स्टेजवरती आणि वडील समोरच बसलेले, मला गाताच आलं नाही. बापरे म्हणजे ऍक्च्युली वडिलांची धमक भरपूर होती, दरारा होता. आणि अगदी आम्ही बाप झालो तरी आम्ही वडिलांच्या डोळे घालून आम्ही कधी बोलायचे आम्हाला ताकद नव्हती त्यावेळेस. पण ज्यावेळेस काय झालं, मी गाणं सुरू केल्यानंतर मी M0 व्यवस्थित गायलो, इश्क में हम तुम्हें क्या बताएं. नंतरचं पुढचं माझ्या समोर ते गाणं लिहिलं होतं, पण दादा समोर असल्यामुळे मला ते गाणंच म्हणता येईना. मी ऍक्च्युली घाम झालो सगळं. आणि मग थांबलो तिथं. थांबल्यानंतर मग वडील आले मागे, वडिलांनाही ते गोष्ट जाणून घेतली. म्हणले मी चाललोय म्हणे, तुला काय हे करायचं, तुला जर माझी भीती वाटत मी चाललोय म्हणून. मग अक्षरशः मी गाणं गायला आल्यानंतर वडील विंगेतून चोर नजरेने मला ऐकत होते. क्या बात आहे. म्हणजे तो मला खूप मोठा विषय होता. म्हणजे वडिलांनी तुम्हाला, वडिलांकडूनही इतका चांगला सपोर्ट आणि वडिलांचा इतका आदरयुक्त भीती म्हणायला पाहिजे. हो. हे जे कार्यक्रम करतात ते दिवाळी पहाटेचे वगैरे कार्यक्रम पण करतात. येस. मग दिवाळी पहाट मध्ये तुम्ही कोणते कोणते कार्यक्रम करता आणि दिवाळी पहाट तुम्ही कधीपासून गायला लागला, सुरुवात कशी झाली त्याची? ऍक्च्युली या भागातले कार्यसम्राट आमदार माननीय स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रत्येक वर्षीच्या कार्यक्रमामध्ये दिवाळी पहाट हा खूप जोरात कार्यक्रम असतो. आणि माननीय शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी मला संधी दिल्यामुळं
गेली 2 वर्ष मी दिवाळी पहाटेला सकाळच्या तिथं असतो तिथं. अगदी चौकात शेटजी माझे बॅनर वगैरे असतात, वा, प्रोग्रामचे फोटो वगैरे असतात. म्हणून मी प्रेक्षकांना म्हटलं की हा चेहरा अनोळखी नाहीये अनोळखी नाहीये. पुणेकरांसाठी. खरी गोष्ट आहे. शंकर शेटजींनी मला कलाकार म्हणून संधी दिली वा आणि दिवाळी पहाटेला मी प्रत्येक वर्षी तिथं असतो. वा. आणि या मागचं कारण म्हणजे माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहणारा माझा 2 नंबरचा भाऊ सचिन, त्याचे सुद्धा या पाठीमाग भरपूर प्रयत्न आहेत, भरपूर कष्ट आहेत की भाऊ तू काहीतरी पुढे जा, तुला कुठल्या गोष्टीची कमी असेल काय असेल तर मी तुझ्या पाठीशी आहे. क्या बात आहे. तर प्रत्येक वेळी तो कुठं काय मला काही जरी अडचण आली तर तिथं तो उभा असतो. वा, म्हणजे अख्खं घरच तुम्हाला सपोर्टिव्ह आहे, सपोर्टिव्ह आहे. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. दिवाळी पहाटला तुम्ही जे गाणी गायचे तर मग त्याच्यामध्ये कोणते कोणते गाणी तुम्ही गायचा? दिवाळी पहाट म्हणजे माझ्याकरता अविस्मरणीय असायचा. बर, कोणते गाणे असं म्हणता येणारच नाही. त्या दिवाळी पहाटला लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी सगळीच जण त्याच्यामध्ये एन्जॉय करायचे. वा, आणि कानडा राजा पंढरीचा मला खूप आवडतं गाणं ते, आणि ते माझ्यासाठी खूप छान वाटतं गाणं ते. विठ्ठलाच्या गाण्यांनी तुमची सुरुवात Yes, व्हायची. विठ्ठल तर आपला पूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. आराध्य दैवत. तर आपलं या कार्यक्रमाची सुरुवात पण त्याच गाण्यांनी करूया का आपण? अगदी का नाही. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतःपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. फ्रेंड्स, ऐकलं गाणं? म्हणूनच म्हटलं की एक गुणी कलाकाराला आपण आज भेटायला आलोत. तुमच्या गाण्याने हे वातावरण तरी मंगलमय झालेलं आहे. मला सांगा दादा, तुम्ही कॉमर्स पर्यंत तुमचं शिक्षण झालेलं आहे. मग कॉमर्स झाल्यानंतर तुम्हाला असं नाही वाटलं की आपण एखाद्या व्यवसायाकडे वळावं किंवा मग आणखी बँकिंग क्षेत्राकडे जावं किंवा एखाद्या कंपनी जॉईन करावी? इकडे कसं काय वळलात तुम्ही? कॉमर्स झाल्यानंतर बऱ्यापैकी टॅलीचा कोर्स केला होता मी. बरं. आणि अकाउंटिंग वगैरे मला जमायचं. कमीत कमी 1.5 वर्ष काम केलं तिथं एस हॉस्पिटलच्या क्रेडिट कामगार सोसायटी जी असते ना त्या सोसायटीचं तिथं. पण ते करता नंतर मग तिथं काय जमे ना, मग बिझनेस कडे वळालो. म्हणलं बिझनेस करून बघावं. आणि बहुतेकदा महाराष्ट्रीयन सोडून आपल्याला राजस्थानी मारवाडी लोक यांची एक आयडियल असतं आपलं की बाबा ती चिकाटीने करतात, मग आपण का करू शकत नाही? करेक्ट. असं एक मनात वाटलं.
म्हणून किराणाचं दुकान त्यावेळेस मी सुरू केलं. बघा कुठल्याही आईला म्हणजे आपला मुलगा कसाही असो आईला आपला प्रियच असतो. प्रियच असतं. पण जर आपला मुलगा आणखी गुणी असेल तर त्या आईला जास्त कौतुक असतं. तुमच्या आईच्या भावना या मागे कशा होत्या की माझा मुलगा जर इतका चांगला आर्टिस्ट आहे तर त्यांच्या भावना काय होत्या? भावनांबद्दल सांगायचं म्हणजे असं की मलाच माहिती नव्हतं मी गायन क्षेत्रामध्ये एवढं करिअर करेल किंवा काय. प्रोफेशन म्हणून गायनाकडे जाईल. पण कॉलेजचे दिवस ज्यावेळेस होते त्यावेळेस गाण्याचा छंद होताच मला. आणि गाणी जरी मी म्हंटलो तरी वडिलांना ते पटत नसायचं सुरुवातीला. बरं. की याने हा गायनाकडे वळाला किंवा बाकीचं शिक्षण अपूर्ण राहील किंवा काय होईल ती काळजी असतेच. मग तिथं आई आमची सपोर्ट करायची की नाही त्याचा आवाज चांगला आहे आणि खूप छान गातो, तुम्ही ऐकले का त्याला, असं आई सांगायची. आणि गंमत म्हणजे असं की वडील शिस्तीचे होते, शिस्तप्रिय होते वडिलांना. बरोबर. आणि आई वडिलांच्या विरुद्ध स्वभावला होती. स्टेजवर प्रेमळ, खूप 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 प्रेमळ. अगदी स्टेजवरती मी गाणं गात असताना आईकडे जर पाहिलं तर आईच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू येत असायचे की आज हा स्टेजवरती उभं राहून गाणी म्हणतात. बरोबर. आणि ते अश्रू बघून मला गैरून यायचं त्या गोष्टी. मग कित्येकदा मी जाणायचो, आई माझी म्हणल्यावरती मी जाणायचो. मग गाणी वगैरे संपल्यानंतर मग स्टेजच्या खाली उतरून रंगमंचाच्या मागे जाऊन मग आईला बोलून घ्यायचं, मग आईला समजून सांगायचं. मग ती गाड्यात पडून परत रडायची की बाबा तुझा एवढा भारी आवाज आहे, असं आहे तसं, अजून प्रगती कर. म्हणजे आईचं असायचं. आईच्या मायेचं आपण कधी काय म्हणतात त्याला मोजमापच करू शकत नाही. मला ते बच्चन साहेब आणि शशी कपूर साहेबांचा एक डायलॉग आठवतो की मेरे पास बंगला आहे, गाडी आहे, तुम्हारी पास काय आहे. और शशी कपूर साहेब म्हणतात की मेरे पास माँ है. तिथेच सगळं संपतं. म्हणजे तो मेरे पास माँ है हा डायलॉगच अजरामर झालेला आहे. तर दादा तुम्ही आधी सांगितलं की कॉलेजला असताना तुम्ही तुमच्या कॉलेजच्या ग्रुपचे रफी होतात. तर मग रफी साहेबांचं एखादं गाणं आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. रफी साहेबांची गाणी तशी सगळी अजरामर आहेत. प्रश्नच येत. आणि जी पण गाणी गाईल त्यांची पण इतकी एनर्जी असते त्या गाण्यामध्ये. करेक्ट. आणि गोडवा आहे त्यांच्या आवाजामध्ये, गोडवा आहे. माझ्या इतका आवडीची गाणी तशी बघायला गेलं तर भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये लिखे जो खत तुझे मला गायला क्या बात आहे. आम्हालाही ते गाणं ऐकायला खूप आवडेल. येस सर. तुम्ही तेव्हाच म्हटलं ही एवढी जी पारितोषिकं दिसत आहेत का मिळू नये इतकी पारितोषिकं. आणि तुम्ही म्हणता आणखी बरेचसे आहेत आजूबाजूला. आपल्या कॅमेरामध्ये आता बाकीचे दिसत नाहीयेत, हे जर थोडेसे समोर ठेवले तेवढेच आहेत. पण अजूनही जर कॅमेरा आपण फिरवत साईड करता अख्खं घर त्यांचं पारितोषिकांनी भरलेलं आहे. तर दादा या पारितोषिकांबद्दल आम्हाला सांगितलं, तुम्हाला पहिला पारितोषिक कधी मिळाला आणि कोणता मिळाला? पारितोषिक तसं मला मिळण्याचं सौभाग्य लागलं ते म्हणजे नगरसेवक माननीय सागरजी आंघोळकर यांच्या ऑफिसवरून मला फोन आला. बरं. आणि माझं पारितोषिकासाठी नाव नामांकित झालं, नॉमिनी झालं असं मला सांगितलं. मला गैवरून आलं सगळ्या गोष्टी. मला आनंद झाला की आतापर्यंत जे मी काम करतोय त्या कामाचं कुणीतरी दखल घेतलेली आहे. पहिली ट्रॉफी ती. आणि माझे मार्गदर्शक माननीय शंकर शेटजी जगताप. बर. आणि आमच्या वहिनी आमदार अश्विनीताई लक्ष्मण भाऊ जगताप. बर. यांची जी संस्था आहे प्रतिभा प्रतिष्ठान, त्या संस्थेच्या अंडर आणि सागरजी आंघोळकर यांची संस्था आहे. या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मला तो पुरस्कार जाहीर झाला. अरे वा. पण ज्यावेळेस पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेस मी म्हणजे घरी आई वडिलांना सांगितलं. आईवडिला सांगितल्यानंतर संध्याकाळी पुरस्काराच्या वेळी सगळं कुटुंब घेऊन मी स्टेजवरती होतो. आणि तो दिवस मी कधी विसरणार नाही. 2019 ला मला तो पुरस्कार मिळाला. माझ्या आयुष्यातला तो खूप म्हणजे मोठा अविस्मरणीय दिवस असणार. घरातल्यांना पण अगदी माझ्या फेसबुकच्या तुम्ही प्रोफाईलला जर गेलात तर बहिणी मला पुरस्कार देताना आहेत तिथं. माननीय महापौर माई डोरे आणि माझे मित्र परम मित्र हर्षलजी डोरे नगरसेवक, ते सुद्धा त्या फोटोमध्ये तिथं उभे आहेत. अरे वा वा. आणि पुरस्काराने मला सन्मानित करून त्यावेळेस त्यांनी मला माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय प्रसंग पहिला पुरस्कार दिला मला. म्हणजे तो पहिला पुरस्कार आणि त्याच्यानंतर हे एवढे सगळे मिळतच गेले. तुम्ही साई भक्त आहात स्वतः. येस येस. आणि साईबाबांचे खूप गाणी तुम्ही गायलेत. हो अगदी. तर साईबाबांचं एखादं गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी गाऊन दाखवाल का? नक्की नक्की. का नाही साई भक्त आहेच मी. आणि साईबाबांचं हे गाणं गायला मला नक्कीच आवडणार आहे.
भिक्षा घाल माई, भिक्षा घाल माई, ज्याच्या दारी आला साई त्याची ती पुण्याई. भिक्षा घाल माई, भिक्षा घाल माई. कुबेर धन गाठोई मध्ये अशी फिरे घेऊनी. कुबेर धन गाठोई मध्ये अशी फिरे घेऊनी. भाकर तुकडा भिक्षा मागे, भाकर तुकडा भिक्षा मागे, तिन्ही जगाचा स्वामी. भिक्षा घाल माई, भिक्षा घाल माई, ज्याच्या दारी आला साई त्याची ती पुण्याई. भिक्षा घाल माई, भिक्षा घाल माई, भिक्षा घाल माई. तुमचे गाणं म्हणजे सगळ्या साई भक्तांसाठी पर्वणीच आहे. म्हणजे साई भक्तांसाठी हा आनंदच, उत्सवच आहे म्हणायला हरकत नाही. दादा, आम्हाला आता असं कळलं की तुम्ही स्वतःचे क्लासेस सुरू केले आहेत. तर कसले क्लासेस आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय शिकवलं जातं? क्लास बद्दल तसं म्हणायला गेलं तर सांगतो, पण क्लास सुरू करण्या अगोदरचा उद्देश माझा असा होता की जसं मी घडलो, जसं मी या गायन क्षेत्रात काम करत आलो, मला खूप अडचणी आल्या हो. त्या अडचणींना मात करून मी पुढे शिकत गेलो. बर. मी कुठलं शास्त्रीय संगीत शिकलो नाही, बर. कुठलंही बेसिकल मी शिकलो नाही. सेमी क्लासिकल मी शिकलो, पण मला ज्या इच्छा होत्या की मला गिटार शिकावं किंवा तबला शिकावं, बर. त्या इच्छा माझ्या तशाच अपूर्ण राहिल्या. का राहिल्या अपूर्ण? कारण घरात मी मोठा होतो आणि बरं. घरातल्या काही जबाबदाऱ्या माझ्यावरती होत्या. असं असताना एकत्र फॅमिली, जवळजवळ 14 जणांचं कुटुंब आमचं. अरे बापरे. मग ह्या जबाबदाऱ्या काही असल्यामुळं थोडं जरा मला ते शिकणं मला राहून गेलं. बरोबरच आहे. मग त्याच्याकरता आज जो पण विद्यार्थी मला भेटतो किंवा मित्र भेटतो, मग तो कुठेतरी खंत व्यक्त करतो किंवा मला पण शिकायचं होतं किंवा माझ्या मुलाला ते शिकवायचं आहे. मग आपण इकडे तिकडं शिक्षक बघण्यापेक्षा मीच का स्वतः करू नये? आपल्याला येत असेल तर मग समोरच्याला द्यायला काय हरकत आहे? करेक्ट आहे. मग हा एक डोक्यात संकल्पना होती. फ्युजन म्युझिकल ग्रुपच्या नावानं मी जे काम करतोय त्याच्या अंडर मग आता एक अक्षय तृतीयाला मी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत क्लासेस सुरू केले. वा. त्याच्यामध्ये तबला असेल, गिटार असेल किंवा मग हार्मोनियम किंवा कीबोर्ड असेल, अरे वा. अशा प्रकारचं तिथं शिक्षण देण्याचं माझा ध्यास आहे. आणि त्याच्याबरोबर गाणी. अगदी बरोबर. आजचं आपण जग जे पाहतोय, कॉम्प्युटर अगोदर नव्हते. बरोबर. जसे कॉम्प्युटर आले तसे काही जणांचं शिकण्याची तयारी नव्हती. जग बदलतंय, तुम्ही पण बदललं पाहिजे, हे आपण त्यांना सांगत गेलो. करेक्ट. त्याच्यामध्ये आपण सुद्धा असो. कॉम्प्युटर शिकलो, नंतर मोबाईल आले, नंतर ह्या सगळ्या प्रगत होत गेल्या त्या गोष्टी. बरोबर. तुमची घड्याळच गेली, कॅल्क्युलेटर गेले, सगळे गेले, तुमचं एकाच मोबाईल मध्ये सगळं आलं. त्याच प्रकारचं आत्ताचं नवीन व्हर्जन जे आले आहे की तुम्ही कराओके मध्ये तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता. कराओकेचं असं आहे की ओरिजिनल गाणं जर असेल तर त्या ओरिजिनल गाण्यामधून ओरिजिनल सिंगर असतील, रफी साहेब असतील किंवा किशोर कुमारजी असतील किंवा लता दीदी असतील, यांचा आवाज तो वोकल त्यातून काढलेला असतो आणि तो बॅकग्राऊंड म्युझिक तिथं त्यात सगळं असतं. मग आजचा समाज जर मी बघितला, मला जर कुठं चौकात जर भेटणारे 60-65चे समजा माझे चुलते असतील किंवा माझे मित्रांचे वडील असतील, अरे नितीन मला पण गायची सवय, मला पण नाही काय, त्यांच्याकरता मी का काम करू नये? करेक्ट आहे. मग कराओकेचा मी एक क्लब सुरू केलेला आहे. म्हणजे तुम्ही या, तिथं या आणि तुम्ही गाणी म्हणा, तुमची प्रॅक्टिस करा. वा वा वा. आणि त्यातून एवढी एनर्जी मिळते की तो कुठल्याही डोक्यात विचार घेऊन येणारा माणूस असतो,
तो जाताना हसतच जाणार, म्हणजे तो गाणी इतकं, आणि त्यांना पाहून इतकं समाधान वाटतं ना की बाबा आपण काहीतरी जनसामान्यांसाठी किंवा आपल्या लोकांसाठी काहीतरी करतो. वा वा. आणि हे माझं लक्ष साध्य कधी होईल, ज्यावेळेस माझा विद्यार्थी कुठेतरी मोठ्या स्टेजला, इंडियन आयडलला म्हणा, क्या बात आहे. असं कुठेतरी चमकला तर मला त्या गोष्टीचं खूप मोठे मला समाधान होईल. प्रत्येक गुरुची हीच अपेक्षा असते की आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठा व्हावा. आणि व्यक्तमी अव्यक्तमीच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी नक्कीच आहे. तुम्ही जे स्वप्न पाहताय ते नक्कीच पूर्ण हो अशी आमची इच्छा आहे. तुम्ही कराओकेवरती गाता, तुम्ही लाईव्ह ही गाता. कराओके आणि लाईव्ह म्हणजे काय कठीण आहे आणि कुठे जास्त छान वाटतं गायला? तुम्ही प्रश्न हा छानच विचारलाय, कारण अगोदर कराओके वगैरे काही नव्हतं, बरोबर, अगोदर लाईव्ह होतं. करेक्ट. तुम्ही जी हरकती आहेत गाण्यातल्या, जेवढे तुम्ही लाईव्ह वरती घेऊ शकता ना तेवढं कराओके वरती नाही. अगदी अगदी करेक्ट. आणि जो प्रोफेशनल गायक असेल तो कराओके जर गात असेल ना, तो टायमिंगला कुठे इकडे तिकडे हलणार नाही. अगदी बरोबर. तुम्ही जेवढी लाईव्हला प्रॅक्टिस करता त्याच्या दुप्पट तिप्पट ही कराओकेला प्रॅक्टिस केलीच पाहिजे. कारण एक जरी बीट मिस झालं तुमचं Yes, तर तुमचं yes, गाणं मिस होतं, मिस होऊन जातं, ते मागं पुढे होऊन जातं आणि समोरच्या श्रोत्यांना ऐकायला ते वेगळं वाटतं. ते चुकलं लगेच कळतं आपल्याला. लाईव्ह वरती तसं होत नाही, लाईव्ह ऍडजस्ट होतं. अगदी अगदी अगदी. तर मग गायला कशावरती तुम्हाला जास्त आवडतं, कराओके वरती की लाईव्ह वरती? मला जास्त माझी आवड ही लाईव्ह वरची जास्त आहे. लाईव्ह वरती मला इतकं आवडतं. सुरुवातीला मी गाणे जरी म्हणायचो, मला पुण्यातले सुद्धा मोठे मोठे दिग्गजांचं मार्गदर्शन आहे, त्यांच्या सानिध्यात मी काम केलं, त्यांच्या बरोबर मी काम केलं. मी रंगमंचावरती गेल्यानंतर तुम्ही आपली कला सादर कशी करायची, स्वतःला प्रेझेंट कसं करायचं, मग त्यामध्ये प्रेझेंटेशनला तुम्ही स्वतःचे बुटापासून तर तुमच्या कोट पर्यंत तुमचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे. करेक्ट आहे. तुम्ही ज्यावेळेस गात असताना प्रत्येक श्रोत्यांच्या तुम्ही नजरेत नजर घालून तुम्ही ते गाणं गायलं पाहिजे. करेक्ट करेक्ट. आय कॉन्टॅक्ट जर तुमचं श्रोत्यांशी असेल तर तुमचं गाणं कितीतरी उंचीवरती त्यांच्यापर्यंत पोहोचतं, त्यांच्यापर्यंत पोहोचतं. या गोष्टी मी शिकलो. वा. आणि मला नाव घ्यायला म्हणजे खूप आनंद वाटतो की स्वर्गीय कैलाशजी कुमार यांच्यासोबत मी बरेच काम केले. अरे वा. ते पुण्यामध्ये ज्युनियर अमीन सयानी म्हणून फेमस होते आणि त्यांनी युरोपाचे सुद्धा दौरे भरपूर केले. त्यांनी त्यांच्यासोबत काम करत असताना 31 जुलैला मोहम्मद रफी साहेबांची पुण्यतिथी असायची. ते आवर्जून पंडित जवाहरलाल नेहरू हॉलला तिथं ते कार्यक्रम घ्यायचे ते. बरं. आणि त्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण गाणी ही रफी साहेबांची असायची तिथे. अरे वा. आणि त्यातल्या त्यात त्यांचं म्हणजे गाणं असं असायचं की हंगामा जय हंगामा महबूब साहेबांचं गाणं जे आहे ते गाण्याची एंट्री अगदी त्यांची अशी असायची की स्टेज समोर असायचा आणि ते मागून यायचे लुंगी वगैरे घालून. अरे बापरे. संपूर्ण गेटअप वगैरे तो जुनेर महमूद साहेबांचा. आणि ते एंट्री घेत घेत उड्या मारत 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 स्टेजवरती यायचं. वा वा. म्हणजे कलाकार हा हाडाचा कसा असतो त्यांच्याकडून मी भरपूर गोष्टी शिकलो. करेक्ट आहे. आणि दुसरं म्हणजे असं की हडपसरला ऍडव्होकेट गणेश कदमजी होते, स्वर्गीय गणेश कदमजी, त्यांचे पण कार्यक्रम वगैरे भरपूर असायचे. आणि किशोर कुमारचे ते भक्त होते, किशोर कुमारची त्यांची गाणी जास्त असायची. असे बऱ्यापैकी म्हणजे मोठे मोठे दिग्गजांसोबत काम केले. त्यातल्या त्यात मला आता पण सध्या मार्गदर्शन करतात गीतांजली ताई केळकर म्हणून आहेत, त्या स्वतः विशारद आहेत आणि त्यांनी ना युरोप दौरे सुद्धा भरपूर केलेले आहेत. अगदी सुरुवात त्यांनी मोहन कुमार भंडारीजींचं मॉम इंडिया म्हणून फेमस आहे ते, तर त्यांच्यासोबत सचिन नाईट, परत तुम्हाला सांगतो सोनू निगम सोबत असतील, मोहम्मद अजीज साहेब असतील, यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं त्यावेळेस. आणि त्यांचे दौरे सुद्धा भरपूर झाले. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं म्हणजे अशा सर्व दिग्गजांसोबत मला काम करायला संधी मिळाली आणि अजून काम करतोय, अजून शिकतोय. पण मी जे आत्मसात केलंय, मी जे ग्रहण केलंय ते कुठेतरी माझ्या विद्यार्थ्यांना मिळावं असं माझ्या क्लासच्या माध्यमातून मी त्यांना तो हे करतोय. दादा बघा, म्हणजे गाणं नुसतं गायचं नसतं तर गाणी गाताना आपल्या चेहऱ्यावरती असे हावभाव यायला पाहिजे, एक्सप्रेशन यायला पाहिजे, तर समोरच्या प्रेक्षकाच्या हृदयात आपण उतरतो आणि ते गाणं त्यांच्या हृदयापर्यंत आपलं पोहोचतं. तर आपण आता पण तुमची गाणी ऐकलीत. असंच एखादं आपल्या मराठी गाणं म्हणजे मराठी मातीतलं गाणं जर आम्हाला एखादं ऐकायला मिळालं तुमच्याकडून तर फार बरं होईल. नक्कीच नक्कीच नक्कीच. ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला हसवलं आणि 25 सिल्वर जुबली फिल्म्स त्यांनी ज्या दिल्यात महाराष्ट्राला, अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या स्वर्गीय
दादा कोंडके साहेबांचं मी क्या बात आहे, क्या बात आहे, क्या जीव शिवाची पहिलं झाड लावी पैजण आपली पुढं मोराच्या महानाचा डोल मानाचा एक रामाच्या महानाचा एक बाजाचा मोराच्या महानाचा एक बाजाचा एक रामाच्या महानाचा एक बाजाचा प्राण संघ तुह नाम जोडी प्राण संघ तुह नाम जोडी तुला होई हाती गोडी माझा दादा तुला होई हाती गोडी माझा दादा तुला मोराच्या महानाचा डोल मानाचा एक रामाच्या महानाचा एक बाजाचा सती शंकराची माया विष्णू लक्ष्मीचा दया सती शंकराची माया विष्णू लक्ष्मीचा दया मोडस्पर करतीची जोडी मोडस्पर करतीची जोडी राम परमांचाच माझी माझा दार नाव परमांचाच माझी माझा घर मोहराच्या महानाचा डोल मानाचा एक रामाच्या महानाचा एक बाजाचा कान संघ तुह नाम जोडी कान संघ तुह नाम जोडी कोण होवीत हाती घोडी माझा राजा कोण होवीत हाती घोडी माझा राजा मोहराच्या महानाचा डोल मानाचा डोल मोहराच्या मानाचा डोल मानाचा एक रामाच्या महानाचा एक बाणाचा डोल मोहराच्या महानाचा डोल मानाचा तुम्ही दादा कोंडकेंचं गाणं म्हणजे मला असं वाटतं तांबडी माती या मराठी चित्रपटातलं हे गाणं आहे. येस येस जिथे स्वतः लेखक, स्वतः डिरेक्टर, स्वतः ऍक्टर आणि स्वतःच गाणी लिहायचे. स्वतः ते गाणी मला असं वाटतं बहुतेक त्या गाण्याचे दिग्दर्शन पण गाण्याचं तेच करायचे. इतकं छान. आणि उभ्या महाराष्ट्राला त्यांनी आयुष्यावर फक्त हसवलंच, पोट धरून खत पोट धरून. करून म्हणजे अजूनही त्यांच्यावरती पांडू हवालदार हे आता नवीनच पिक्चर आला आणि दादा परत या ना हे गाणं ऐकून इतकं भरून आलं त्या गोष्टी. की खरंच दादा कोंडके परत यायला पाहिजे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला हसवायला पाहिजे. दादा तुम्ही अनेक दौरे केलेत आतापर्यंत, अनेक कार्यक्रम केलेत, तर ह्या कार्यक्रमांचे काही चांगले वाईट असे अनुभव आम्हाला सांगाल का? अनुभव तर चांगले झालेत. अरे वा. उभ्या महाराष्ट्रात जळगावला काही कार्यक्रम केले, मुक्ताईनगरला, अच्छा, सोलापूरला कार्यक्रम केले. वा. सोलापूरला तर माझं भाग्य एवढं मोठं, हम्म. मेहंदीच्या पानावरचे निवेदक जे आहेत बच्चू पांडे, त्यांना घेऊन मी सोलापूरला कार्यक्रम केला. वा वा. तिथं कार्यक्रम करत असताना तिथं माझे नगरसेवक माननीय शिवाजीभाऊ पाडोळे यांचं मला मार्गदर्शन लाभलं अरे वा. आणि त्यांची सुद्धा मला सतत साथ लाभलेली असते. वा. अनुभव अजून चांगला सांगायचं म्हणजे असं की 1 जूनला आणि दिवाळीमध्ये दिवाळी फराळाचा माननीय प्रशांतजी शितोळे, जे की माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत, अरे वा, तर मैत्री त्यांच्याकडून शिकावी. प्रशांतजींकडून अच्छा. प्रत्येक वर्षी दिवाळी फराळ जर असेल तर फ्युजन म्युझिकल ग्रुपचा तिथं कार्यक्रम हा असणार म्हणजे असणार. क्या बात आहे. आणि तिथला एक अनुभव सांगायचा म्हणजे असं, ज्यावेळेस कार्यक्रम झाला की कार्यक्रमातून स्टेजवरून जर खाली उतरलो तर अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सेल्फी करता तिथं एवढी धांदड उडते. वा वा. याला सेल्फी दे, त्याला सेल्फी दे. क्या बात आहे. असे काही म्हणजे चांगले चांगले अनुभव असतात. लोक काही सिग्नेचर मागतात,
म्हणजे एवढा मोठा तर मी नाहीये, पण ऑटोग्राफ दे किंवा सेल्फी दे अशा त्या गोष्टी मागतात वा वा. आणि आनंद वाटतो या गोष्टीचा. कधी असं झालंय का की प्रयोग झालाय, शो झाला आणि पेमेंट नाही मिळालं? झाले नक्कीच झालंय का? अरे झाले, बापरे. झाले. वाईट अनुभव ते आहेतच. कार्यक्रमाची प्रसिद्धी आता पूर्ण महाराष्ट्रभर आहे आपली. अच्छा. फ्युजन म्युझिकल ग्रुप जर म्हटलं तर नावानिशी ओळखतात आणि त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून कार्यक्रम जरी आले तर काही विश्वासू असतात, आपण त्यांना विश्वास टाकून कार्यक्रम जरी केले तर तिथं माझं मानधन नका देऊ, पण जे ऑर्केस्ट्रेशन असतात, बरोबर, वाजवणारे असतात किंवा साऊंडवाले असतात किंवा तिथं काही डान्सर्स असतील, करेक्ट आहे. अगदी कलाकारांचं पोट हे त्यांच्या कलेवरती असतं. बरोबर. त्यांना जर त्या माध्यमातून जर पैसे मिळालेच नाही तर ते खातील कुठे? खरंय. त्यांना गव्हर्नमेंटकडून त्यांना रिटायरमेंट नाही किंवा त्यांना पेन्शन नाही असा पण विषय आहे. काहीच नाही. त्यांचं पोट जे आहे सर्वांच्या हातावरतीच पोट हातावर. बरोबर. असतं. याच्यातून फक्त मी जे ऑर्गनायझर असतील किंवा जे काम देतात त्या सर्वांना मी एकच हात जोडून विनंती करतो की आपण ज्यावेळेस कलाकारांना कार्यक्रम देता, बरोबर आहे, तर त्यांचं जी बिदागी आहे, जे त्यांचं पेमेंट मानधन आहे, ते काही झालं तर तुम्ही देत जाऊ. बरोबर. कारण त्याच्यापेक्षा मोठं सुख कुठलंच नाही. करेक्ट आहे. एक वेळेस तुम्ही कलाकारांना जेवण देऊ नका, कार्यक्रमाच्या वेळेस तुम्ही जेवण देऊ नका, बाकी व्यवस्था करू नका, पण त्यांनी जे कष्ट केले, कारण बऱ्याच जणांचं पोटच त्याच्यावरती. बरोबर. तुम्हाला म्हणजे त्यांना हे माहिती नसतं की ते मानधन घेतल्यानंतर तो कलाकार घरी गेल्यानंतर राशनचं चिठ्ठी लिस्ट करत असतो किंवा शाळेतली काहीतरी 4 टप्प्यातली फी भरायची असती, तो ते 1 टप्पा कुठेतरी भरत असतो. बरोबर आहे. बरोबर आहे. किंवा नंतर त्याच्या कलाकाराची आई असते, त्या आईला काहीतरी बीपीच्या गोळ्या हव्या असतात, काहीतरी मेडिकल काहीतरी इश्यू असतात, त्या गोळ्यांकरता तो कुठेतरी खर्च करत असतो. करेक्ट. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना की बाबा आज तुला पेमेंट मिळणार नाही, तुला 2 दिवसानंतर मिळेल, 4 दिवसानंतर मिळेल, बघा तो कलाकार तुम्हाला किती वेळा फोन लावतो त्या पेमेंट करता. अगदीच अगदीच. ज्यावेळेस तुम्हाला तो पेमेंट ज्यावेळेस त्या कलाकाराला मिळतो ना, तो तुम्हाला हात जोडून धन्यवाद मागतो, त्याचे आशीर्वाद तुम्ही घेत जा. अगदी अगदी बरोबर आहे. एक म्हणजे जे कार्यक्रम देतात त्यांना म्हणजे माझी तर विनंती आहे की तुम्ही कलाकारांचं पेमेंट कधी बुडवू नका. मला असं वाटतं आपलं हे इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर जे ऑर्गनायझर आहेत ते याचा नक्कीच विचार करतील. दादा, तुम्ही एवढे स्वतः खूप छान गातायत, तुम्ही क्लासेस तुमचे सुरू आहेत आता, म्हणजे अगदी गिटार पासून, तबल्यापासून, ढोलकीपासून तुम्ही सगळं शिकवतायत. पण हे सगळं करत असताना तुमची 2 मुलं आहेत, त्यांच्यामध्ये हे काही गुण उतरलेत का, किंवा त्यांना ह्या सगळ्याची आवड आहे का? मी ज्यावेळेस घरात रियाज करतो, ज्यावेळेस मी गाणी म्हणत असतो, त्यावेळेस या 2 मुलांपैकी माझा छोटा चिरंजीव उदय जो आहे, बर, तो न सांगता माझ्याकडे तो लक्ष देत असतो, पप्पा गातात कसं काय. आणि ज्यावेळेस मी कार्यक्रमाला बाहेर जातो तो हुबेहूब कॉपी माझी करत असतो. तो घरात माझा एक माईक खराब झालेला आहे, तो माईक घेतो, माईक घेऊन मग तो त्याचं माझा कोट घालतो, तो कोट वगैरे घालून तो आरशासमोर उभा राहतो आणि गाणी म्हणायला सुरुवात करतो. त्याच्याने त्याने त्याचं पोट जरी भरलं नाही तरी अभ्यासाला बसला, त्याचा अभ्यास झाला की कुठेतरी टेबल वाजवतो, कुठेतरी गाणी म्हणत असतो. म्हणजे असे काहीतरी तो करत असतो. म्हणजे तुमच्या पावलावरती पाऊल टाकतोय तो. आणि मोठ्याचं कसं? मोठा तर सुभान अल्लाह, मोठ्याचा विषय तर असा आहे, त्यांनी हट्ट करून गिटार मागवलं त्यांनी. क्या बात आहे. हा, तर गिटार वरती तो बऱ्यापैकी प्रॅक्टिस, तो युट्यूबला त्याचे लेसन्स असतात, लेसन वरती बघून तो गिटार बऱ्यापैकी वाजवतो. वा वा. म्हणजे दोघांनाही कलेची आवड आहे, ही चांगली गोष्ट आहे. कारण कसं आहे, कला हे असं माध्यम आहे ना की तुम्ही किती टेन्शन मध्ये असाल, काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही गाणार असाल, डान्स करणार असाल किंवा आणखीन तुमच्यामध्ये कोणती कला असेल, तुम्ही त्याच्यामध्ये रमून जाता आणि तो रिलीफ मिळतो तुम्हाला त्या सगळ्यात. मग नव्या उमेदीने आपल्याला काम करता येतं पुन्हा. त्यामुळे प्रत्येकाने एखादी कोणती का कला असेल ना, पण ती जोपासणं फार गरजेचं आहे. दादा, आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया. आपण तुम्ही व्यक्तमी अव्यक्तमीचे एपिसोड पाहिलेत, काय वाटतं तुम्हाला व्यक्तमी अव्यक्तमी बद्दल? माझ्यासारखा कलाकार जर व्यक्तमी अव्यक्तमी याच्यातून जर खरंच म्हणजे कुठेतरी एक असं एक मंच मिळतं की त्यातून मनातल्या भावना म्हणा त्या व्यक्त करायला मिळतात. आतापर्यंत मला काही गोष्टी मनात साचून मी ठेवल्या होत्या की त्या कुठेतरी मी सांगितल्या पाहिजे, कोणतरी बोलल्या पाहिजे. पण खरंच हे व्यासपीठ इतकं छान आहे, या व्यासपीठाच्या अंतर्गत मला माझ्या भावना इथं मांडता आल्या, माझ्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल मला बोलता आलं, व्यक्त होता आलं. एवढंच नव्हे तर माझा मित्रपरिवार असेल, मित्रपरिवारांबद्दल, माझ्या भावांबद्दल
इथं मला ठामपणे सांगता आलो त्या गोष्टी, त्यांचं कौतुक कौतुक करता आलं त्या गोष्टी की जे आजपर्यंत कधी समोर आले नाही. आले नाही. ही गोष्ट मी कुठे रस्त्यावरती उभं राहून कोणाला सांगू शकत नाही किंवा काय. नक्कीच नक्कीच. त्यामुळे हे जे मंच आहे या मंचावरती हे प्रॉपरच आहे आणि या मंचावरती अजून जास्तीत जास्त एपिसोड हवेत आणि माझ्यापेक्षा किंवा फिल्म स्टार असतील किंवा असे काही कलाकार असतील, हे कलाकार आपल्या या मंचाला लाभोत अशी मी शुभेच्छा देतो. नक्कीच नक्कीच. धन्यवाद दादा. मुळात व्यक्तमी अव्यक्तमीची सुरुवातच आम्ही यासाठीच केली आहे की मोठमोठे ते व्यक्त होतातच, पण जे आपले अव्यक्त आहेत, बरोबर, ज्यांना अजून म्हणजे स्ट्रगल करतायत, खूप करतायत. दादा खूप छान गातात, सगळ्यांना दिसतं, पण दादांचं त्या मागचं स्ट्रगल काय हे लोकांपुढे खरी यावं, गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. यासाठी आपला हा व्यक्तमी अव्यक्तमीचा मंच आहे. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्यात. आमच्याही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर घडू पाहताय किंवा मग त्याला प्रोफेशन निवडलंय त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रगती होऊ दे, तुमचा क्लास वाढू दे, नक्कीच. स्टुडंट वाढू दे. Yes, yes. आणि जे स्वप्न तुम्ही बघताय की माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा व्हायला हवं, हे नक्कीच असं घडेल. व्यक्तमी अव्यक्तमीच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. दादा, खरं तर तुमच्याबरोबर गप्पा मारून आम्हालाही खूप बरं वाटलं, अगदी मनमुखा गप्पा मारता आल्या. आतापर्यंत तुम्हाला स्टेजवरती पाहिल्यावर प्रत्यक्ष शांतपणे बसून दादा कसे आहेत हे आम्हाला जवळून बघता आलं. दादा, या भागाचा शेवट करताना आम्हाला काय ऐकवाल तुम्ही? या भागाचा हा शेवटचा जे गाणं जे आहे ते मी माझे गुरुवर्य रफी साहेब यांच्या गाण्याने मी करतो. वा. मैं जटी अमला पगला दीवाना, मैं जटी अमला पगला दीवाना, कितनी सी बात न जाना के वो मैंने प्यार करती है, सटे उते वो मरती है, के वो मैंने प्यार करती है, सटे उते वो मरती है. मैं जटी अमला पगला दीवाना, किसी बात न जाना के वो मैंने प्यार करती है, सटे उते वो मरती है, के वो मैंने प्यार करती है, सटे उते वो मरती है. ऐसा नहीं होगा तो ऐसे शर्मा देना, मुझे देख सड़क पे भाग देना. ऐसा नहीं होगा तो ऐसे शर्मा देना, मुझे देख सड़क पे भाग देना. घूंघट में मुकड़ा छुपाती ना, छोटी सी उम्र में वो चाहत लगती ना, प्रेम करो तो पुराना पुराना पुराना. मैं जटी अमला पगला दीवाना, किसी बात न जाना के वो मैंने प्यार करती है, सटे उते वो मरती है, के वो मैंने प्यार करती है, सटे उते वो मरती है. मैं जटी अमला पगला दीवाना. रफी साहेबांच्या या जोशपूर्ण गाण्यातच या भागाचा आपण शेवट करतोय.
व्यक्तमी अव्यक्तमीमध्ये मी विशाल आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.